आहे, मी ते विषय नंतर घेईन. पण आनंद व्यक्त करायला मेन म्हणजे BF ताईचं तिथे खूपच त्यांनी एकदम खालच्या दर्जाला त्यांनी आमची एकदम हे केलेली आहे. बरोबर आहे. तिथे मानधनवाढीचं म्हणजे आपण जो संघर्ष केला आणि मला असं वाटतं का 2009 सालापासून मी जे संघटनेमध्ये काम करते, जे प्रामाणिकपणे काम करत आलेली आहे, त्यांनी मला सगळ्यांनी तुम्ही मला सपोर्ट दिलेला आहे. भले तुम्ही कोणत्या आंदोलनामध्ये आले असाल, कधी नसाल पण आलेले, पण मी माझी स्वतःची माघार कधी घेतलेली नाहीये. मला मी कधी विचार पण नाही केला का माझ्या मागे माझ्या आशाताई आलेल्या नाहीये, 10च आशाताई आहे 60 मधून किंवा 20च आशाताई आहे किंवा तालुक्यामधून आम्ही 4च BF आहे, 7च BF आहे, मग बाकीच्या 3 नाही आले किंवा बाकीच्या नाही आले, मग आम्ही ती तिघी चौघीनीच पुढाकार घ्यायचा का, असा विषय मी म्हणजे असा विचार मी मध्ये माझ्या डोक्यामध्ये कधी आणलेला पण नाही. आणि जो आपल्याला कालचा पुरस्कार जो मिळालेला आहे, कोणता कुसुमताई गायकवाड पुरस्कार जो मिळालेला आहे, ते जे माधवराव गायकवाड होते ते माझ्या बाबांचे म्हणजे ते माझ्या सासऱ्यांचे मित्र होते. मग ते कॉम्रेड होते, हे कॉम्रेड होते, दोघं कॉम्रेड म्हणून काम पाहत होते. पण जसं कॉम्रेड गायकवाडांनी जे त्यांची कीर्ती गाजवलेली आहे, त्याच्यामध्ये काही कारणास्तव आमचे वडील एवढे त्याच्यामध्ये सहभागी नाही झाले. पण बाबा बोलले का तुला हे काम करायचे, मी जे काम करू शकलेलं नाहीये तर ते काम तू पूर्ण करायचे. म्हणून आज या कॉम्रेड या नात्याने आज मला माझ्या घरामधून जो सपोर्ट आहे का तू त्या ठिकाणी कॉम्रेड म्हणून काम पाहिलं पाहिजे, एक समाजसेवा तुझ्या हातून घडली पाहिजे, जे आमच्या हातून नाही घडली पण हे तुझ्या हातून घडली पाहिजे. म्हणून मला आमच्या सासऱ्यांनी जास्त पुढाकार दिले. म्हणजे त्यांचा जो वारसा आहे तो वारसा चालवण्याचं काम हे मी करते. पण मला एवढा पण वेळ नाही मिळत का मी खूप काही त्या ठिकाणी म्हणजे खूप काही वेळ मिळेल, शिकायला मिळेल. मला सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. कधी कधी इकडे पाहिलं तर सर्व्हिसचा पण खूप काही टेन्शन आहे, घरी पण मला थोडं सगळं सपोर्ट करावा लागतो सरांना वगैरे. सर एकटे असल्यामुळे मला नातगोता पण जपावं लागतं. कारण तुम्हाला तर माहिती आहे मला पण 5 नणंदबाई आहेत, सर एकटेच आहेत. कसं असतं जाऊ वगैरे कोणी असतील तर त्या ठिकाणी थोडासा वाटाघाटा होऊन जातो का त्या काही काम पाहतील तर मी काही काम पाहते. पण असं पण काही नाहीये का मग ह्याच्यामुळे सगळी जबाबदारी ही माझ्यावर आहे. घरच्यांची, सर्व्हिसची आणि समाजसेवेची जी मी काही स्वीकारलेली आहे ह्या सर्व गोष्टीमध्ये मी वेळ देत असते. कधी कधी मला फोन करणारे मेंबर म्हणत पण असतील का मॅडमला फोन वाजवला पण मॅडमांनी उचलला पण नाही, असं मला अधिकारी वर्ग पण वाजवता. पण मी एवढं टेन्शन नाही घेत आहे. समोरच्याने वाजवलाय मला फोन तर मला माहिती आहे मला फोन आलाय, मला करणं गरजेचं आहे, मी करते फोन त्यांना. पण थोडासा वेळ देते. कारण कधी कधी कसं असतं गाडीवर केलं आपण जातो तर आपल्या जीवाचा आपण विचार करावा लागतो. गाडी चालवताना फोन उचलणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी थोडं टाळत असते. त्या सगळ्याच्या अनुषंगाने आजचा जो संप पुकारलेला होता, मला असं वाटतं का 9 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त आनंद आणि सर्वात जास्त जो श्रेय आणि सर्वात जास्त जर आपल्याला मानधन वाढ मिळाली असेल तर आज ही 2024ची वाढ मिळालेली आहे आणि तुमच्या संघर्षातून झालेला आहे. आम्ही BFने लढून किंवा कॉम्रेड देसले सरांनी लढून हे लढा आम्ही एकट्याने जिंकला असता का, नसता. तुमचा सपोर्ट महत्वाचा होता. तर यापुढे मी तुम्हाला हीच विनंती करणार आहे का आपल्या याच्या पुढचे जे आंदोलन होणार आहे, यापुढे संप पुकारणार आहोत ना आपण, पुकारणार आहे ना आपण, काही एवढ्या वेळेस थांबणार आहे का आपल्याला का 5,000 दिली म्हणून आपण लगेच काय आंदोलन थांबवलं का, असं नाही थांबवणार. आपल्याला पण आपल्या वयानंतर आपल्याला पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे अंगणवाडी सारखी. त्याच्यानंतर जे काही शासनाच्या सुविधा आहेत, भाऊबीज भेट राहिलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपला संघर्ष हा चालूच राहणार आहे, हा काही बंद होणारा नाहीये. त्याच्यासाठी फक्त मी विनंती करते तुम्हाला, संप असेल हा संपच असेल. आता बोलताना ताई बोलल्या का मला करमत नव्हतं, मी काम केलेलं आहे. मला ही गोष्ट आवडलेली नाहीये. मला तुमच्या हेतूने जर मी विचार केला तर ठीक आहे, तुम्ही एक सहकार्य म्हणून केलं तिथे, बरोबर आहे. किंवा आज तिथं ऑपरेशनच केलं असं नाही तर उद्या डिलिव्हरीचे पेशंट त्या ठिकाणी घेऊन गेले असते तर मी म्हटले असते का आज तो दोन जीवाचा निवाडा होणं हे गरजेचं आहे. ताई गेली त्याच्यामध्ये मला दुःख नाहीये, असं मी समजून घेतलं असतं. पण असं काही करू नका. तिथे संप हा संपच असतो ताई, आंदोलन हे आंदोलनच असतं. आता तरी विश्वास पटला का तुम्हाला का आपली संघटना काय करू शकते. आज मी आजपर्यंत म्हणत होती तुम्हाला, तुमच्याच भगिनी एकमेकांमध्ये कधी म्हटले पण असाल तुम्ही का जाऊया हे संप करायलाच नको पाहिजे होता, सगळं मानधन आपलं कपात पण होतं, बरोबर आहे ना. अशी आपल्यामध्ये चर्चा पण झाली असेल. पण जे मानधन तुमचं कपात होऊ शकलं ताई, जे झालं पण त्याच्यापेक्षा दुपटीने आज आमचं मानधन कपात झालेलं आहे. आम्हाला आमच्या दिवसावर विचार करता हे शासन, आमचं दिवसाला जो काही रोज द्यायचा आहे त्या दिवसावर विचार करता. पण तसं तुमचं आहे का नाही. मी आता काहींना बोललेली आहे ठीक आहे तुमचा दाखला आहे का ते द्या, ऍडजस्ट करा, त्या दाखल्याला होतो ना तुम्ही द्या.
म्हणजे हे काही ऍडजस्टमेंट आहे ही करू शकतो, पण आमच्यामध्ये ऍडजस्टमेंट सारखा असा विषय आहे का? आम्हाला नाहीये. बरोबर आहे. तुमच्या पेमेंटला आम्ही मालक आहे, पण आमच्या पेमेंटला आम्ही स्वतः मालक आहे का? नाही. मग आम्हाला पण समजून घेणारं कोणीच नाही. जे तुम्हाला वाईट वाटत होतं का आपलं मानधन कपात होतंय, तसं आम्हाला पण वाईट वाटत होतं ताई. पण संघर्ष हा करावाच लागला होता. जे आपल्या हक्काच्या मागण्या होत्या, जी पोटाची खळगी, नुसतं शासनाने म्हणूनच चाललं नाही ना. का आशाताई आणि म्हणजे आशाताई हे आरोग्याचे आधारस्तंभ आहेत. अशा आरोग्याचा आधारस्तंभ आहे किंवा कोविड काळामध्ये नुसतं कोविड योद्धा म्हणून चालत नाहीये. बरोबर आहे. शासनाने सगळ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, पण या शाबासकीच्या थापेने काहीच झालं नसतं ताई. म्हणून आपण हा एवढा मोठा आज लढा दिलेला आहे. पहिल्याच लढ्यामध्ये त्यांनी 1 नोव्हेंबरला आपल्याला आपला संप मागे घ्यायला लावला होता, मागण्या पूर्ण केल्या होत्या, मान्य केल्या होत्या. जे काही त्या मीटिंग मध्ये झालं होतं का BF ला 6200 आणि आशाताईंना 7000, आम्ही त्याच्यामध्ये पण समाधानी होतो ताई. आम्ही असं मनामध्ये पण नाही आणलं होतं का आशाताईंना आमच्यापेक्षा जास्त वाढ आहे आणि आम्हाला कमी आहे, असं आमचं काही नव्हतं. पण जे काही त्यांनी राजकारण केलेलं आहे का काय केलं हे आपल्याला पण काही लक्षात नाही आलेलं. जो काही संघर्षाचा लढा दिलेला आहे तर हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हे आपण एकत्रित लढा दिलेला आहे. असा भेदभाव करून पण लढा आपण काही दिलेला नाहीये. पण हे सांगणं खूप कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे मी ग्रुपवर काहीच बोललेली नाही. मला मेसेज खूप टाकायचे होते. आनंद हा खूप मोठा आहे आणि हा आनंद उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. आज ठीक आहे, आम्हाला नाही झाली हे मान्य आहे, पण आज नाही उद्या हे होणार आहे. आम्हाला जे काही आश्वासन दिलेलं आहे का एप्रिल मे मध्ये जे काही आपलं आचारसंहिता संपेल तेव्हा आपण हा प्रश्न मार्गी लावू असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पुन्हा लढा देऊ, तो काही विषय नाहीये. पण हे मांडणं सगळं कठीण आहे किंवा सांगणं खूप कठीण होतं. मग हे आनंद व्यक्त करायचा कसा हा प्रश्न खूप मोठा होता. मग मी पर्सनली काही थोडे 1-2 मेसेज केले, बाकी काही